पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आमचा काय तुमच्या लग्नाला विरोध नाहीये, आम्हाला सगळं माहीतच आहे। पण आता या दोघांचा साखरपुडा झाला, 6 महिन्याच्या आत त्यांचं लग्न करायचंय, तेव्हा तुम्ही तुमचं काय करायचं ठरवलं हे माहिती करून घ्यायचा मला अधिकार आहे। नीलचे बाबा, तुम्ही असा विचार करू नका। निखळ नातं आहे हो त्यांचं। तुम्ही म्हणतात तसं असेल बी हो मावशी, पण आम्हाला या नातं समजत नाही ना। आम्हाला कसं आमच्यासारखं साधं सरळ सोपं नातं समजत। उद्या लग्नात कन्यादानाला बसताना हे दोघं नक्की एकमेकाचे कोण म्हणून बसणार आहे तुम्ही सांगा ना। ना एक मिनिट, मला माफ करा, पण तुम्हाला ही वस्तुस्थिती माहित होतीच की आम्ही तुमच्यापासून काहीच लपवलेलं नाहीये। मी कुठं काय म्हणतो तुम्ही लपवलं, पण मला सांगा आता उद्या लग्नामध्ये मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र नसलं तर लोक पाहणार, आमच्या ह्यांना विचारणार, मग चर्चा तर होणारच ना। चर्चा होऊ शकते ना, आता त्याला पर्याय नाही ना। पर्याय आहे की तुम्ही 6 महिन्यात तुम्ही तुमच्या लग्नाचा बार उडून टाका, मग समजा डन होऊन जातं, मग बसा ना जोडी ना कन्यादान करायला। वहिनी, नाना, मला माफ करा ना, पण मी आणि मिस अनामिका कधीच लग्न करणार नाही, आणि हे आमचं ठरलंय। मी बोललो होतो ना तुम्हाला काहीतरी गडबड आहे म्हणून। नाना, आम्ही खूप विचार करून खूप चर्चा करून दोघांनी मिळून हा निर्णय घेतलाय, त्यामुळे आमचा नाईलाज आहे। मी आणि मिस अनामिका कधीही लग्न करणार नाही होत। पट्या, काय बोलतोस तू आणि का करतोस असं? मी काय करतोय? राधा, तू काय एवढं टेन्शन घेतेस? नाना बघ ना, माझ्या मम्माच्या मॅरिटल स्टेटस बाबतीत केवढे सिरियस आहेत ते, आणि एवढं करून मम्मा आणि पट्याने नाही लग्न केलं तर? हे बघ, ते लग्न करतील किंवा नाही करणार हा त्यांचा प्रश्न आहे, आणि सर आणि मॅम दोघंही आपल्याला समजून घेतील ना, ते आपल्याला सपोर्ट करतील, यातनं मार्ग काढतील, आपण सगळे मिळून काहीतरी मार्ग काढू। तू नको टेन्शन घेऊस। आपण कधीच लग्न करणार नाही आहोत, असंच ठरलंय ना आपलं। अगं जे ठरलं तेच सांगितलं। हे बघ, नीलच्या नानांना राग यायला नको, त्यांना आत्ता बरं वाटावं, आत्ता त्यांनी काही इकडे तमाशा करू नये, म्हणून त्यांच्याशी खोटं बोलणं नाही पटत मला। म्हणजे जे आहे ते सांगूया ना, कशाला काही लपवायचं, कशाला खोटं बोलायचं? तुला माहिती आहे मला खोटं बोलायला आवडत नाही। काही लपूया, खोटं बोलूया असं मी म्हणतच नाहीये, पण आपण लग्नच करणार नाही आहोत हे थोडं ऑड नाही आहे का? ऑड कसं असेल? अगं लिव्ह इन मध्ये राहूया हा तुझा निर्णय होता ना, आणि मग आपल्या दोघांचा निर्णय होता, आपण दोघांनी मिळून ठरवलंय, दोघांनी मिळून डिसाईड केलंय। तू आता अचानक याचा इश्यू का करतेस? इश्यू करू नये तर काय करू पट्या? तू मला न विचारता असं सरळ लग्नाविषयी कसं सांगून टाकलंस? काय बोलतेस तू अनामिका? आपण किती वेळा डिस्कस केलं हे, आपण अनेकदा बोललो या विषयावर। आता रिसेंटली कुठे बोललो आपण? अगं हा काही रोज बोलायचा विषय आहे का? म्हणजे रोज सकाळी उठल्यावर आज जेवायला काय आहे, तसं आज माझ्याशी लग्न करायचा मूड आहे का, असं विचारायचं का रोज तुला? हे बघ, मला मान्य आहे की तू आधी जेव्हा मला विचारलं होतंस तेव्हा मी नाही म्हणाले होते, पण तेव्हा परिस्थिती तशी होती। आपण एकत्र राहायला लागलोय आता परिस्थिती वेगळी आहे पट्या। लिव्ह इन मध्ये आल्यापासून
आपण लग्न करूया का असं विचारशील याची आतुरतेनं वाट बघतीये मी. मी ना हात टेकले तुझ्या पुढे अनामिका. म्हणजे आता तुला वाटतंय, आता तुझे विचार बदललेत म्हणून आता तुला लग्न करायचंय आणि आता तुला असं वाटतं की मी ते बोलायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे. म्हणजे तुला पाहिजे तेव्हा तू तुझ्या मनातले विचार बदलणार, तुझ्या मनातले निर्णय बदलणार आणि मी आयुष्यभर फक्त ओळखा पाहू हिच्या मनात काय सुरू आहे हा खेळ खेळत राहायचा का? आणि आयुष्यभर. हे बघ सौरभा, आता चर्चा नको. अरे घरात मंगल कार्य चालू आहे ना, मग आपण शांतपणे नंतर बोलूया ना. उगीच घरात गोंधळ नको. काय बोलतेस तू मावशी? तुम्हाला सगळ्यांना खरंच असं वाटतंय की मी गोंधळ घालतोय? मला कळत नाही तुम्ही सगळे अशी एकतर्फी मिस अनामिकांची बाजू का घेता सतत? मी आता जे काही बोललो ना मावशी ते सगळं आम्ही दोघांनी मिळून ठरवलंय. दोघांनी मिळून चर्चा करून हा दोघांचा निर्णय आणि हा जुना निर्णय. तुम्हाला सगळ्यांना निर्णय माहितीये. निर्णय या बदलतायत, या फाटे फोडतायत आणि गोंधळ मी घालतोय. मावशी मी गोंधळ घालत नाहीये, गोंधळ मिस अनामिका घालतायत. अरे मी काय गोंधळ घातला सौरभ? मी काय गोंधळ घातला? मी फक्त एवढंच म्हणते, एकत्र राहायला लागल्यापासून मला कळलं की संसार हा सुंदर सुद्धा असू शकतो. बंधनं ही काही नेहमीच वाईट नसतात. म्हणून मला वाटतं की आपण लग्न करायला हवं. तुम्हाला जेव्हा लग्न करायचं नव्हतं ना मिस अनामिका तेव्हा असं काहीतरी फिलॉसॉफिकल बोलून काहीतरी जडजड शब्द वापरून ते कसं बरोबर हे मला पटवून दिलं होतं. आता तुम्हाला लग्न करायचंय तर आज काहीतरी वेगळे नवीन गोड जड शब्द वापरताय आणि आता फिलॉसॉफी झाडून मला हे पटवून देत आहे. कसली फिलॉसॉफी सौरभ? आणि तू असं का बोलतोयस माझ्याशी, ते पण सगळ्यांच्या समोर? चला आज जाऊन बोलूया. चला या. सौरभराव, एक तर या रियाबाईंनी इथे पाहुण्यांसमोर मान खाली घालायला लावली. तुम्ही तरी निदान संयम ठेवा. म्हणजे काय आहे, तुम्ही सगळ्या प्रसंगांमध्ये एकटे सांभाळून घेताच ना. सांभाळून घ्यायचा प्रश्न नाही आप्पा. मी आता जे काही बोलतो ना याच्यात काही गैर किंवा चुकीचं बोलतोय असं मला अजिबात वाटत नाही. आमच्या दोघांचा निर्णय सगळ्यांना माहिती आहे. आता मला असं येत नाही आप्पा. एक दिवशी एक बोलायचं, एक दिवशी काहीतरी वेगळं बोलायचं, आज काहीतरी वेगळा स्टँड घ्यायचा, उद्या काहीतरी वेगळा स्टँड घ्यायचा. मला माफ करा पण मला असं जमत नाही. अहो सौरभ, नको ना असं करू. मला खरंच लग्न करायचं रे तुझ्याशी. अनु, अगं हे सगळं आत्ताच बोलायला हवंय का? पाहुणे आहेत ना घरात. मग कधी सांगू आई? तो सगळ्यांच्या समोर सांगून टाकतोय की आमचं लग्नच होणार नाहीये. आणि मला नाही ऐकवत येते. आणि ही उपरती आत्ता झाली तुम्हाला. इतके दिवस मला लग्न करायचं होतं ना तेव्हा तुम्ही काय म्हणत होता तुम्हाला लग्न करायचं नाहीये आणि तुमची अपेक्षा काय होती की मी एका पायावर तयार व्हायचं आणि स्वतःला बदलायचं, लग्न नाही करायचं. मी तेही केलं. मी विचार सोडून दिला. मी म्हटलं ठीक आहे लग्न नको करूया. आता तुम्हाला वाटतंय की लग्न करायचंय तर तुमची अपेक्षा काय की मी परत एका पायावर तयार व्हायचं लग्न करण्यासाठी. नाही, मला वाटतं तुम्हाला आत्ताही लग्न करायचं नाही ही सगळी जाणीव तुम्हाला झाली कारण आत्ता राधाचं लग्न मोडेल ही तुम्हाला भीती आहे म्हणून तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं. तुला खरंच इतकी स्वार्थी वाटतं का रे मी? मला काय वाटतं हा प्रश्नच नाही. जे घडतंय ते सगळ्यांच्या समोर आहे, जे घडतंय ते सगळ्यांना दिसतंय आणि त्याच्यातनं हेच सिद्ध होत आहे. कारण बघा ना, कालपर्यंत तुम्हाला लग्न करायचं नव्हतं, आत्ता गेल्या काही मिनिटात तुम्हाला माझ्याशी लग्न करायचंय. या गेल्या काही मिनिटात काय बदललंय? राधाचं लग्न. बरोबर. माझं मत बरेच दिवस झाले बदललंय बेटा. पण मला आत्ता सांगताय या प्रसंगी, हो ना? आई, आम्ही लिव्ह इन मध्ये राहायला आलो तेव्हापासून हे माझ्या मनात होतं, हो की नाही? अनु, बरोबर आहे तू म्हणतेस ते, पण आत्ता हा विषय नको ग. अरे मुलांसाठी तरी तुमचा राग जरा आत्ता बाजूला ठेवणार आहे. काकू मुलांमुळे सुरू आहे ना सगळं. मुलांमुळेच हा विषय निघाला ना आत्ता. कारण मुलांचं लग्न हे जर आमचं लग्न करणं किंवा न करणं यावर अवलंबून असेल तर फक्त त्या दबावाखाली आम्ही लग्न करायचं हे कितपत योग्य आहे? सांगा ना मला, हे कितपत पटतंय तुम्हाला? दबावाखाली का सौरभ? स्वेच्छेनं का नाही? स्वेच्छेनं म्हणजे तुमची इच्छा झाली म्हणून, हो ना? सौरभा, अरे तुमच्या जे काही गैरसमज असतील ना ते आपण नंतर बोलू. तुम्ही असे भांडू नका ना. नाही मावशी, गैरसमज नाही.
हा समजूनच घ्यायला तयार नाही. माझ्या प्रत्येक वाक्याचा टोकाचाच अर्थ काढतोय हा. नाही, मलाही कंटाळाच आला या सगळ्याचा. ह्यांना वाटेल तेव्हा मी असं वागायचं, ह्यांना वाटेल तेव्हा मी तसं वागायचं. म्हणजे ऐका ना, मी सनामिका, मी एक अत्यंत सामान्य माणूस आहे. मला अत्यंत सामान्य कळतं, माझी सामान्य बुद्धिमत्ता आहे. मला हे तुमच्या मनात काय चाललंय, ओळखा पाहू, हे मनातले खेळ वगैरे कळत नाही. जे मला दिसतं, जे मला जाणवतं, जे मला सुचतं, जे मला समोर अनुभवता येतं ते मला समजतं. मला नाही कळत तुमच्या मनात काय चाललंय ते. आणि हे सारखं मनातलं ओळखायला आणि मनातले खेळ खेळायला आपण काय आता कॉलेजमधली मुलं नाही होत. नील, हे बघ नील, आताशी फक्त साखरपुडा झालाय. या असं सुरू राहणार असं तर पुढे जायचं की नाही याचा विचार करावा लागेल. अहो थांबा ना, तुम्ही कुठून कुठे पोचताय. आणि प्रत्येक घरात काही ना काही प्रॉब्लेम्स असतात ना, तसा हा ह्यांचा प्रॉब्लेम आहे आणि ते बघून घेतलं ना त्यांचं. अरे पण प्रॉब्लेम साचायला यांचं घर आहे कुठं. सौरभ, आपण प्लीज जरा शांतपणे बोलूया का? तू आता काहीही बोलू नकोस. मी शांतपणे न रागावताच बोलतोय मी सनामिका. तुम्ही सांगा मी कसं बोलू, काय बोलू. नाही, असंही पहिल्या दिवसापासून तुम्ही म्हणाल तसंच वागत आलोय ना मी. साधा पुण्यात राहणारा एक मध्यमवर्गीय मुलगा आहे मी. मला पहिल्या दिवसापासून लग्न करायचं होतं. माझा लग्न संस्थेवर ठाम विश्वास होता, आहे, आयुष्यभर असणार आहे. तुम्ही आलात, मला म्हणालात आपण लग्न नको करूया पट्या, आपण लिव्ह इन मध्ये राहूया. मी एका क्षणात मला बदललं. माझं सोडा, माई मावशी, आप्पा, सचिन, वल्ली सगळ्यांनी एका क्षणात स्वतःला बदललं. काय वाटतं तुम्हाला, हे करायला मला त्रास झाला नसेल? हे करायला माई मावशीला त्रास झाला नसेल? किंवा मला त्यांना हे पटवून द्यायला, त्यांना हे समजावायला त्रास झाला नसेल? इतके वर्षाचे संस्कार, रूढी, परंपरा, वागणं, बोलणं, चालणं हे सगळं एका क्षणात चुटकीसरशी बाजूला ठेवलं आम्ही आणि तुम्ही म्हणाल तसं जगायला तयार झालो. का? तुमच्यावरच्या प्रेमापोटी. हे तयार झाले माझ्यावरच्या प्रेमापोटी आणि तुमच्यावरच्या प्रेमापोटी. आणि आता तुम्ही एका क्षणात तुमचा निर्णय परत बदलताय. एका क्षणात तुम्ही म्हणताय मला लग्न करायचं पट्या. असं कसं चालेल? असं कसं जमेल? आज तुम्हाला काहीतरी वाटणार, उद्या तुम्हाला काहीतरी वेगळं वाटणार, परवा तुम्हाला आणखी काहीतरी वेगळं वाटणार आणि तुमच्याप्रमाणे रोज या सौरभनी बदलत राहायचं. रोज कुठून आणू मी नवीन सौरभ? तू तरी तोच सौरभ कुठे आहेस जो कॉलेजमध्ये माझा मित्र होता, ज्याच्या प्रेमात मी पडले? तो सौरभ कुठे आहेस तू? तू सुद्धा बदललास, स्वेच्छेनं बदललास. मी नव्हतं सांगितलं तुला बदलायला. हात टेकले तुमच्या पुढे मी सनामिका. तुम्हाला आवडेल म्हणून मी माझं राहणीमान बदललं. तुम्हाला आवडेल म्हणून मी माझे कपडे घालायची पद्धत बदलली, काय स्टाईल बदलली. ऑफिसमध्ये लोकांची स्ट्रिक्ट वागायला लागलो. जास्त पैसे वाचवता येतील, खर्च करता येतील म्हणून जास्तचं काम अंगावर ओढवून घेतलं. ओव्हरटाईम करायला लागलो, प्रमोशन घेतलं. तुम्हाला आवडेल म्हणून हे केलं, तुम्हाला आवडेल म्हणून ते केलं, तुम्हाला आवडेल म्हणून एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या. मला प्रॉब्लेम नाही, मी तुम्हाला आवडेल म्हणून केलं आणि मलाही ते आवडत होतं. आणि आता मी स्वतःलाही ओळखू येणार नाही इतका बदलल्यानंतर तुम्ही मला म्हणताय की पट्या मी तुला बदलायला सांगितलंच नव्हतं. का बदललास तू स्वेच्छेने? कमाल, कमाल, केवळ कमाल. नाना, मला वाटतं आपण आता निघूया. तसंही साखरपुड्याचा कार्यक्रम झालाय. थांबले, जे काय होतं ते आजच समजू दे. डोळ्याने पाहू दे स्वतःच्या. कारण मला असं वाटतं हे समजा तुला माहित आहे, पण तू काय स्वतःच्या तोंडाने सांगणार नाही. तेव्हा आणखी पुढे धक्के खाण्यापेक्षा जे काय होतं ते पाहून घेऊ दे आम्हाला. असं नका ना बोलू ना. हे पाय, तू मला काही बोलण्यापेक्षा मीच तुला बोलतो. अजूनही तू या नात्याचा विचार कर. नाही ना, माझं ठरलंय. आता काही झालं तरी मी राधाशीच लग्न करणार आहे. मम्मा प्लीज यार, असं भांडू नका ना. हे बघा, माझ्यामुळे तुमच्यामध्ये वाद झालेले मला खरंच नकोय. आणि अगं नाना आत्ताच हो म्हटलेत ना, त्यांना मान्य आहे मी सून म्हणून. मग आता तुमच्या लग्नावरून एवढा इशू नको ना करायला प्लीज. राधा, तू थांब जरा. तू आणि नील अजून लहान आहे. मला तर वाटतं तुम्ही याच्यात पडूच नाही.
तुझ्या घरची मोठी माणसं अशी लहान लेकरावानी वागत असन, असं उथळपणा करत असन, मग मला तर वाटतं तू पण. नाना प्लीज, तुम्ही राधाला लगेच असं जज करू नका. पट्या मम्मा प्लीज माझं ऐका. आमचं लग्न होईल न होईल मला आता खरंच नाही माहिती, पण प्लीज आमच्यामुळे नका ना भांडू प्लीज. राधे, अगं प्रश्न फक्त तुझ्या लग्नाचा नाहीये. याला असं वाटतंय की मी तुझ्यासाठी आमच्या लग्नाला तयार होते, आणि असं नाहीये. ह्याला जे वाटतं ना तेच धरून बसतो हा, आणि हाच ह्याचा प्रॉब्लेम आहे. सचिन रियाला घेऊन घरी आला तेव्हाही त्याला असंच वाटलं होतं की माझ्यासाठी राधा आणि फक्त राधाच महत्वाची. असं नाहीये राधा, आणि आताही याला असंच वाटतंय. दादा, तुला खरंच असं वाटतंय? अरे असं नाहीये, जे काय झालं त्याच्यात वहिनींची काहीच चूक नाही आहे. रे सचिन गप्प बस. आत्ता मला तोंड उघडायला लावू नकोस. हे जे काय तुम्ही करता ना माझ्या घरच्यांसाठी, म्हणजे तुम्हाला जे वाटतं ना की काय सगळं तुम्ही करणार, सगळं तुम्हाला येतं, सगळं तुम्हाला हँडल करता येतं आणि मला काही येत नाही. मी तुम्हाला सांगतो तुम्ही हे का करता. तुम्ही हे सगळं करता कारण तुम्हाला फक्त मोठेपणा हवा असतो, पुढे पुढे करायचं असतं तुम्हाला. हे काय बोलतोयस? हे सगळे तुझ्या मनाचे खेळ. माझ्या मनाचे खेळ? बर, हे सगळे माझ्या मनाचे खेळ आहेत. एक काम करूया, मी आत्ता इकडे सगळ्यांच्या समोर आत्ता या क्षणी तुम्हाला विचारतो, मिस अनामिका, तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? नाही. काय? मी ऐकलं नाही. काय नाही? काय मला ऐकून आलं जरा जोरात. काय? कारण मला आता हे असं लग्न करायचं नाही. आणि ह्याच्यासाठी तुमच्याकडे तुमची काही कारणं असतीलच फिलॉसॉफिकल. म्हणजे मला अशा आतताई माणसाशी लग्न करायचं नाहीये, मला या माणसाबरोबर आता संसार करता येणार नाही, मी ह्याच्याबरोबर राहू शकणार नाही वगैरे वगैरे. ऍक्च्युली काय माहिती ना मिस अनामिका, तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं नाहीच आहे. म्हणजे आत्ता तुम्हाला एक वाटतंय, उद्या तुम्हाला एक वाटतंय, आणि माझा प्रॉब्लेम हा होतोय की मी सतत तुम्हाला समजून घेतो, मी तुमच्या हिशोबाने वागतो, तुमच्या म्हणण्याप्रमाणे माझं म्हणणं बदलत राहतो, पण पुन्हा काही ना काही कारण सांगून तुम्ही मला नाही म्हणत राहता, मी ते नाही ऐकून घेत राहतो. पण सत्य हेच आहे की खरं तर तुम्हाला माझ्याशी लग्न करायचंच नाही. दादा ऐक ना, तू खूप रागात बोलतोस आता. हे सगळं आपण नंतर बोलूयात ना प्लीज. सचिन गप्प बस. आणि नंतर नाही, आत्ता आत्ता या क्षणी जे होईल ते आज आत्ता. सौरभ आता बास. अनामिका सोबत राहण्यासाठी तू काय आम्हाला कोणाला सोडलं नाहीयेस. तुमची गोष्टच वेगळी आहे. वेगळी कशी? आमची गोष्ट वेगळी कशी मावशी? तू सांग ना. माझं जर रितसर एखाद्या नॉर्मल मुलीशी लग्न झालं असतं तर वाड्यात ती संसार करायला आली असती ना. मी नसतो गेलो वाडा सोडून. पण मी अनामिकांवर जबाबदार नको, त्यांना वाढत राहिलं नको म्हणून तुम्हाला सांगितलंच ना की तुम्ही वेगळे राहा, आणि म्हणून मी तुमच्यापासून लांब वेगळा जाऊन राहिलो ना. कोणामुळे? यांच्यामुळे. ना खरंच सॉरी, मनापासून सॉरी. तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न जमवण्यासाठी, साखरपुडा करण्यासाठी इकडे आलात आणि काहीतरी वेगळंच घडून बसलं. आम्ही दोघे एकमेकांना नाही ते बोललो, भांडलो, पण कसं ना नाना, मला खोटं बोलता येत नाही. आणि आज एक बोलायचं, उद्या एक बोलायचं, आज एक वागायचं, उद्या वेगळं वागायचं, मला असं जमत नाही ना. जे आहे ते तुमच्या समोर आहे, जे आहे ते सत्य. तरी पण हे सगळं तुमच्या समोर व्हायला नको होतं. मला माफ करा. आम्ही रिअली सॉरी. अरे असं नको बोलूस तू प्लीज. हो दादा, सचिन बरोबर बोलतोय. दादा, जर प्रेम खरं असेल ना तर हे सगळं गोष्टी मॅटर नाही करत. आता माझ्या आणि सचिनचंच बघा ना, आमचं प्रेम खरं आहे म्हणून आम्हाला काही गोष्टी मॅटर करत नाहीये. बरोबर ना सचिन? मॅडम तुम्ही प्लीज मध्ये बोलू नका ना. तुम्ही अजून वाट लावून ठेवायचं सगळ्याची प्लीज. ऐक ना, तू ह्याच्यात बोलू नकोस. हा, हे कोणी लागत नाहीत तुझे. हे माझे भाऊजी आहेत, तुझा काही संबंध नाहीये ह्यांच्याशी. आणि आमच्या घरातल्या विषयात तू बोलायचं नाही, कळलं?
वल्ली नीट बोल रियाशी. अरे हे काय चाललं सगळं या घरात? कोणाचंच कोणाशी पटत नाही. बिगर लग्नाचे एकत्र राहत्या काय, एकमेकाशी भांडत्या काय, आईला समजा वेगळ्याच इथं. सौरभ, थोडा ताबा हवा आपल्या जिभेवर. आणि वागण्यावर ताबा नको का काकू? तो आहे मिस अनामिकांचा. तुम्हाला वाटतंय का मिस अनामिकांचा त्यांच्या वागण्यावर ताबा आहे म्हणून? सांगा मला. सौरभा, तुझं आणि अनामिकाचं नातं खूप वेगळं आहे रे. बरोबर आहे मावशी, आमचं नातं खूप वेगळं आहे. माझं आणि मिस अनामिकांचं नातं खूप वेगळं आहे. खरं सांगू का मी तुला? खरं सांगू का? माझं आणि मिस अनामिकांचं नातं आता अर्थहीन झालं. सौरभा, आता बस. कुणी काहीही बोलू नका. आपण सगळे हे नंतर बोलूया. आता कुणी काही बोलायचं नाही. नाही मावशी, आज आता हा विषय मला संपवायचाच आहे. मलाही कळू दे ना, नक्की काय प्रॉब्लेम आहे आमच्या नात्यात.